नमो नमः. आज पुढील कथा आपण जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. दुसऱ्या दिवशी गाधिराजाच्या सभेत निरोप आला. भृगु ऋषींच्या आश्रमातून भृगुपुत्र रुचिक आपल्या दर्शनाला आले आहेत. राजा गाधी रुचिकांना ओळखत होता. आपल्या पित्याच्या कार्यक्षेत्रात स्वतःचा पारदर्शी ठसा त्याने उमटवला होता. महर्षी भृगूंचा आश्रम जान्हवी तीरावर होता. जान्हवीच्या काठावर मानवी समूहाला रुचिकांनी निर्भय बनवलेलं होतं. तरुण लोक रुचिकांवर आतोनात प्रेम करी. त्यांच्या इच्छेचा संकेत जणू तरुणांसाठी आज्ञा असे. ऋषिकुमार रुचिकांच्या आगमनाच्या निरोपानंतर राजा गाधी थोडा खोळंबला. सत्यवतीच्या रुचिकांची भेट अनेकदा झाली होती या गोष्टीचा त्याला अंदाज आला होता. दूतांनी तशी वार्ता आणली होती. राजकन्या सत्यवती भृगु आश्रमांजवळ वारंवार जात आहेत. तिथे आम्ही त्यांना रुचिकांशी बोलताना पाहिलं आहे. राजांनी ऋषिकुमारांच्या यथोचित स्वागताची आज्ञा दिली. आपणहून येऊन त्यांची विचारपूस केली. भृगु ऋषींविषयीचा आपला आदरभाव एक व्यवहार म्हणून त्यांनी व्यक्त केला. फलाहार आणि दुग्धपानाचा आग्रह धरला. रुचिकांचं त्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नव्हतं. त्यांना सध्या या क्षणाला तरी त्यात रुची नव्हती. गाधिराजानं अनेक ऋतुचक्र पाहिली होती. त्यांच्या कन्याकुब्ज राज्यावर आलेले लढाईचे प्रसंग त्यानं अनेकदा मुत्सद्दे घेणं टाळले होते. रुचिकांसारख्या अनुभवी ब्राह्मणाला शब्दांच्या जाळ्यात अडकविण्याचा त्यानं मनाशी निश्चयच केला होता. तेवढ्यात रुचिक म्हणाले, मी आपल्याकडे विशेष प्रयोजनानं आलो आहे. यज्ञ वगैरे करता का? वा, अति सुंदर, राजा उद्गारला. रुचिक शांत राहिले. पुढे राजाचं निरूपण सुरू झालं. यज्ञादी कर्मामुळेच आमचं राज्य सुरक्षित आहे आणि प्रजा समाधानी आहे. अहो ऋषीवर, भृगूंचा महिमा काय गावा तुम्हाला? त्यांच्या आश्रमाची शिस्त म्हणजे काय? हा सारा भूप्रदेश त्यांच्या आशीर्वादानंच पुनीत झालेला आहे. त्यांच्या ज्योतिष संहितेचा आम्हाला काय, संपूर्ण आर्यवर्ताला लाभ झालाय. रुचिकांना प्रथमतः राजाचं लांबलचक बोलणं उमजलं नाही, पण एकाग्रतेनं राजाच्या मुखमंडळावर निहाळल्यावर रुचिक सावध झाले. त्यांचं वाक्य मध्येच तोडून ते म्हणाले, महाराज, भृगुसंहितेचा आपण एवढ्या आदरानं उल्लेख केलात, मग त्यातलं आपलं भविष्यही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असणारच. होय, माहित आहे आम्हाला आमचं भविष्य, मनभावी हसत राजा म्हणाला. मग त्यानुसार आपला होणारा जावई आपल्या समोर विराजमान झालेला आहे आणि तो आपली कन्या सत्यवती हिचा हात मागण्यासाठी सांप्रत इथे उपस्थित आहे. आपल्याला हे लक्षात आलंच असेल महाराज. रुचिकांच्या स्पष्टतेनं राजा थक्क झाला. पुढील भाग लवकर. कथा जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.